SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप येथून निघालेल्या पवित्र श्रीशैल पदयात्रेचा तिसरा दिवस श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाच्या वातावरणात पार पडला। पदयात्रेतील सर्व शिवभक्त विभूतीहळ्ळी येथील बसवण्णा अप्पा देवालयात मुक्कामी पोहोचले। दिवसाची सुरुवात सकाळी पूजा व आरती करून करण्यात आली। हर हर महादेवच्या जयघोषात पालखी, रथ आणि शिवभक्तांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली। पदयात्रा प्रथम सालुडगी या गावात पोहोचली। येथे स्थानिक भक्तांच्या घरी पदयात्रेतील सर्व भाविकांसाठी सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी प्रसाद म्हणून खिचडी व आमटी देण्यात आले। भक्तांनी हा प्रसाद श्रद्धेने ग्रहण केला। यानंतर पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत नाद या गावात पोहोचली। तिथे एका शेतकऱ्याच्या शेतात पदयात्रेतील सर्व भक्तांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली। भक्तांनी प्रसाद रूपाने भोजन ग्रहण करून काही वेळ विश्रांती घेतली। सायंकाळी पदयात्रा विभूतीहळ्ळी गावात पोहोचली। तिथे बसवण्णाप्पा देवालयात रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच आलमेल येथील अडत व्यापारी नाशी कुटुंबियांच्या वतीने सर्व भक्तांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली। मुक्कामस्थळी भगवान श्री मल्लिकार्जुन यांची आरती भक्तिभावाने करण्यात आली आणि संपूर्ण परिसर शिवमय झाला। ही पदयात्रा गेल्या 40 वर्षांपासून अखंड सुरू असून आजही श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचे प्रतीक ठरत आहे। दरम्यान सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस या पवित्र पदयात्रेचे वृत्तांकन संपादक रेवणसिद्ध मेणगुडले हे करत असून या पदयात्रेच्या प्रत्येक दिवसाचा प्रवास जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे।